वळूया पुढल्या बातमीकडे। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात येते। छत्रपती संभाजीनगरमधील सुरक्षा वाढवलेली आहे। बीडमध्ये ओबीसी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचं कळतंय। आढावा घेतला आपले प्रतिनिधी सचिन बडे यांनी। बीड येथे छगन भुजबळ यांचा ओबीसी महाएल्गार मेळावा होत आहे आणि याच पार्श्वभूमीवर राज्यातून ओबीसी नेते दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। तर दुसरीकडे ज्या ठिकाणी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील छत्रपती संभाजीनगरातल्या एका हॉटेलमध्ये थांबलेले आहेत, तर त्या ठिकाणी सुद्धा पोलिसांचा मोठा फौजफाटा पाहायला मिळतोय। कारण अनुचित प्रकार घडू शकतो अशी शक्यता जी होती ती पोलिसांना वाटत होती आणि त्यानंतर पहिल्यांदाच असं झालं की मोठी पोलिसांची सुरक्षा जी आहे ती या हॉटेलमध्ये पाहायला मिळते। हे खाजगी हॉटेल आहे, यामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। मोठ्या संख्येमध्ये पोलीस जे आहेत त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि मोठी संख्या पोलिसांची असताना दुसरीकडे या ठिकाणी मराठा आंदोलक म्हणा किंवा मराठा काही नेते आहेत ते सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। कारण यांच्या माध्यमातून जर अनुचित प्रकार घडला तर मग अशा वेळेला काही अनुचित प्रकार घडत असताना याची खबरदारी घेतली जाते किंवा ते घडूच नाही यासाठी प्रयत्न केला जातो। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरातील रामा इंटरनॅशनल या खाजगी हॉटेलमध्ये पोलिसांचा हा मोठा फौजफाटा पाहायला मिळतो। एकीकडे या ठिकाणी आलेल्या या नागरिकांची, जे भेटण्यासाठी आलेले नागरिक आहेत त्यांची सखोल चौकशी केलेली आहे, त्यांचे खिसे तपासलेले आहेत, त्यांच्या खिशामध्ये काय आहे आणि त्यासोबतच ते कशासाठी आलेले आहे त्याची पाहणी केलेली आहे। त्यामुळे मोठा पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो राधाकृष्ण विखे पाटील जे मंत्री महोदय आहेत ते या हॉटेलमध्ये आल्याच्या नंतर या ठिकाणी पाहायला मिळतो आणि हा पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यामागचं कारण म्हणजे अनुचित प्रकार घडू शकतो असं दाट जे आहे ती शक्यता वाटते। असं दाट जे आहे ते पोलिसांना कुठंतरी त्यांच्या मनामध्ये कुणकुण आहे, त्यामुळं पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो ठिकाणी पाहायला मिळतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।